नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया झटपट आणि कुकरमध्ये होणारी मटर पनीर बिर्याणी. नॉनव्हेज बिर्याणीचे प्रकार तर खूप असतात, पण व्हेज खाणाऱ्यांसाठी ही अशी मटर पनीर बिर्याणी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आता हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे किचनमध्ये बराच वेळ थांबण्याची इच्छा नसते, त्यावेळी अशी आपण झटपट बिर्याणी करू शकतो. इथे मी 2 वाट्या आणि वजनी म्हणाल तर पाव किलो बासमती राईस घेतला आहे. आणि हा तांदूळ एका पातेल्यामध्ये घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ असा धुवायचा आहे आणि 1 तासभर तरी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. म्हणजे भात ना असा मोकळा आणि मऊ होतो. आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे जाडसर चिरून घेतले आहेत. मूठभर कोथिंबीर घेतली आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 आल्याचे तुकडे घेतले आहेत. आता याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ही पहा पेस्ट आता इथे झाली आहे. पाहिजे असल्यास यामध्ये तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण घालू शकता. आता आपण बिर्याणीला लागणारा बिरिस्ता तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 3 कांदे तेलामध्ये घालून छान असे तळणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा घालायचे आहे. म्हणजे कांदा अळणी लागणार नाही. हे पहा इथे आता बिरिस्तासुद्धा तयार झाला आहे. आता याच तेलामध्ये आपण पनीर तळणार आहोत. त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतले आहे. आणखीन पनीर मी तुकडे करण्या अगोदरच तळणार आहे, म्हणजे तळण्यास सोपे जाते. रेसिपी अगदी बारीक-सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. हे पहा इथे आता छान असे पनीर तळले गेले आहे. तळताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. आता आपण बिर्याणीची ग्रेव्ही कशी करायची ते पाहू. आता उरलेल्या तेलामध्येच 2 तमालपत्रे घालायची आहेत आणि आपण जो मिक्सरला पेस्ट केली होती ती पेस्ट पण पूर्ण घालायची आहे आणि उभा पातळ चिरलेला एक मोठा टॉमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि हे सर्व आता बारीक गॅसवर छान असे परतून घ्यायचं आहे. टॉमॅटो अगदी कांद्याच्या पेस्टमध्ये विरघळेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. हे पहा 2 ते 3 मिनिटांनी मसाला छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी मटार आणि 1 किंवा 2 बारीक चिरलेल्या शिमला मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत. या बिर्याणीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. भाज्या थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आले आणि लसूण आपण मगाशी कांद्याच्या पेस्टमध्येच घातलं होतं, त्यामुळे आत्ता नाही घातलं तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटे छान असे परतून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये पेलाभर गरम पाणी घालायचे आहे. आणखीन झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. मटार आणि शिमला मिरची शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता यामध्ये तळलेले पनीर चौकोनी तुकडे करून घालायचे आहे. आणखीन व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची आहेत. मस्त अशी चमचमीत पनीरची ग्रेव्ही तयार आहे. आता इथे बिर्याणीचा आपण राईस करून घेऊ. भात आपण कुकरमध्येच करणार आहोत, त्यासाठी कुकरमध्ये इथे मी चमचाभर तेल घातले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि खडा मसाला घालायचा आहे. त्यामध्ये वेलची, लवंग, दालचीन, तमालपत्र जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो मसाला तुम्ही घेऊ शकता. मसाला 2 ते 3 सेकंद तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत आणि तांदूळ मिनिटभर हलक्या हाताने परतायचे आहेत. हलक्या हाताने परतल्यामुळे तांदूळ तुटणार नाहीत आणि तांदूळ परतल्यामुळे थोडा हलकासुद्धा होतो. आता यामध्ये 1.5 पट गरम केलेले पाणी घालायचे आहे. तांदूळ 2 वाट्या होते, म्हणजे एका वाटीसाठी 1.5 वाटी पाणी घालायचे आहे आणि 2 वाटी तांदूळ असल्यामुळे 3 वाटी पाणी घालायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर 1 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ घालून भात असा छान शिजवून घ्यायचा आहे. हे पहा इथे आता भात शिजून तयार झाला आहे. आता ह्यातील निम्मा राईस एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये थोडा राईस ठेवून द्यायचा आहे. आता आपण थर कसे लावायचे ते पाहू. कुकरमध्ये जो भात आहे त्यावरती पनीरची ग्रेव्ही घालायची आहे आणि त्यावर थोडा राईस पसरवायचा आहे. पुन्हा त्यावरती ग्रेव्ही घालायची आहे. वरती थोडा तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पानेसुद्धा घालायची आहेत आणि तळलेले थोडे पनीर घालायचे आहे. पुन्हा एक राईसचा थर द्यायचा आहे.
राईस घालून झाल्यानंतर तळलेला कांदा आणि तळलेले पनीरचे तुकडे, तळलेले काजू हे सर्व घालायचे आहे. पुन्हा चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची आहेत. वरून थोडा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आहे आणि 3 ते 4 चमचे साजूक तूपसुद्धा घालायचे आहे. आणि कुकरवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे बारीक गॅसवर एक चांगलीशी वाफ आणायची आहे. हे पहा, बिर्याणीला मस्त अशी वाफ आली आहे. मस्त अशी चमचमीत आणि सळसळीत बिर्याणी तयार आहे. तुम्ही पाहू शकता. या सुट्टीमध्ये अशी बिर्याणी तुम्हीसुद्धा करून पहा. सगळ्यांना नक्की आवडेल. हे पहा, बिर्याणी इथं आता मस्त अशी सर्व केली आहे. दिसते ना अगदी हॉटेलसारखी. आणि ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. अशी ही बिर्याणीची रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.